नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि हस्ते या मार्केटीला हा 5वा भाग. मागच्या भागात आपण 1948 पर्यंत आलो होतो, जेव्हा बँक ही वेस्ट इंडिया लाईफची सबसिडरी म्हणून बाहेर पडली आणि स्वतंत्र अस्तित्व बँकेचं झालं. सबसिडरी म्हणून ती राहिली नाही. त्या पुढचा भाग आपण आज पाहूया. याच काळात नानासाहेब जोशींची आणि बँकेची कसोटी पाहणाऱ्या काही घटना घडल्या. 1949च्या सुमारास बँकेची होणारी प्रगती पाहून कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी केली. बँकेचे पगार मुळात कमी असल्याने ती फार आवाजवी नव्हती. संचालक मंडळाने ताठरपणे होऊन ती नाकारल्यावर संपावर जाण्याची धमकी देण्यापर्यंत पाय आली. अण्णासाहेबांनी सिंह जोशींना सर्व बाबींचा विचार करून रिपोर्ट मागवला. त्यांनी इतर बँकातील पगार वगैरेचा तौलनिक अभ्यास करून रिपोर्ट दिला. याच दरम्यान राणा गोडबोले म्हणजे माझे वडील भाऊकाका बँकेचे सेक्रेटरी म्हणून काम पाहावेच लागले होते. त्यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि शेवटी ₹20 ते 40 पर्यंत ज्येष्ठतेनुसार पगारवाढ देऊन ते प्रकरण संपले. मात्र ही पगारवाढ देतानाच अण्णासाहेबांनी कर्मचाऱ्यांनी भरीव योगदान करून बँकेच्या कामकाजात सर्वंकष प्रगती दाखवण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांच्याकडून घेतले. दुसऱ्या घटनेत 1949 साली बँकेच्या गिरगाव शाखेत चोरी होऊन रोकड व गहाण दागिने चोरीस गेले. सर्व मिळून तो ऐवज त्या काळात प्रचंड मोठा म्हणजे ₹1,10,000 होता. बँकेचे एकूण भाग भांडवल तेव्हा फक्त ₹5 लाख होते. यावरून बँकेच्या स्थैर्यावर आणि प्रतिमेवर हा केवढा मोठा घाला होता याची कल्पना येईल. जोशींनी तत्काळ मुंबईला धाव घेतली. तत्कालीन स्पीकर भाऊसाहेब सोमण बँकेचे संचालक होते. भाऊसाहेब सोमण हे सातारचे ज्येष्ठ नेते आणि ते तेव्हा मुंबई विधान परिषदेत स्पीकर होते. त्यांच्यामार्फत गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांची गाठ घेऊन पोलीस खाते कामास लावले. परंतु काही उपयोग झाला नाही व तपास लागलाच नाही. अशावेळी कर्जदाराचे जे दागिने गहाण होते त्याबाबत अण्णासाहेबांनी त्वरित निर्णय घेऊन बाजारभावाने त्याच्या किमतीतून कर्ज वजा करून बाकीची रोख रक्कम त्यांना द्यावयास लावली. कोर्ट कचेरी केली तर कधी ते देणे चुकू शकेल असा कायदेतज्ञांचा मिळाला सल्ला धुडका लावून त्यांनी हा निर्णय घेतला. बँकेला नुकसान आले तरी चालेल, पण खातेदारांचा विश्वास व पैसा मोलाचा हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर मोलाचेच मानले. त्या वर्षी बँकेला नफ्याऐवजी ₹2,000 वार्षिक तोटा होऊन डिव्हिडंड देता आले नाही. पण त्यामुळे बँकेची पत आणि प्रतिष्ठा मात्र उत्तुंग झाली. खातेदारांचा विश्वास दृढ झाला आणि परिणामी पुढील वर्षीच पुन्हा नेहमीसारखा नफा होऊन पूर्वीप्रमाणेच 6% डिव्हिडंडसुद्धा देता आले. त्या वर्षी हा सर्व तोटा रिझर्व्ह फंडाला टाकून विंडो ड्रेसिंग करून नफा दाखवून डिव्हिडंड देता आले असते त्याही वर्षी म्हणजे मागच्या वर्षी. पण असला दिखावा अण्णासाहेबांच्या स्वभावात नव्हता. फक्त बँकेच्या सर्व व्यवहारात नव्हे तर कोणत्याही संस्थेच्या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता असलीच पाहिजे असाच त्यांचा दंडक होता. आज बँकेच्या हस्तांतर तर त्यांचे व त्यानंतर सर्व पुरुषोरींचे आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांचे स्मरण प्रकर्षाने होत आहे. 31 मार्च 2004 अखेरच्या वर्षात म्हणजे बँक विलीन होण्यापूर्वी 2 वर्ष 31 मार्च 2004 अखेरच्या वर्षात हा दंडक मोडण्यात येऊन रिझर्व्हमधून रक्कम वर्ग करून विंडो ड्रेसिंगने नफा दाखवण्यात आला. मिळतवारीने रिझर्व्ह बँकेची संमती मिळवून 5% असा नाममात्र डिव्हिडंड देण्यात तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळाने धन्यता मानली आणि याच प्रवृत्तीचे दुष्परिणाम बँकेच्या हस्तात झाले. गिरगावातील त्या चोरीमुळे जोशी उद्विग्न झाले. त्यांची सत्सविक बुद्धी अशी की त्यांनी या चोरी तपासावर मुद्देमाल मिळेपर्यंत पगारवाढ न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या तत्वनिष्ठ त्यागाची तुलना अलीकडील बँकेच्याकडून स्वतःचे फायदे ओरबाडण्याच्या प्रवृत्तीशी केली तर उत्कर्ष आणि हस्त या दोन्हीची कारणमीमांसा कोणीही सुजाण करू शकेल. 1945च्या सुमारास विमा कंपनीचे कामकाज पाहत असताना अण्णासाहेबांच्या असे लक्षात आले की मृत व्यक्तीचा क्लेम तिच्या विधवा पत्नीला मिळाला की अनेक नातेवाईक त्या रकमेवर डोळा ठेवतात आणि कालांतराने त्या असहाय्य विधवेवर उपासमारीची पाळी येते. शिवाय समाजातील सार्वजनिक काम करणाऱ्या संस्थातील सर्वच कार्यकर्त्यांना हिशोब कायद्याचे पालन माहीत नसल्याने अडचणी येतात. आपल्या अपंग अधू मानसिक ऋण अशा अपत्यांचे आपल्यामुळे काय होणार या चिंतेने सुस्थितीतील आईवडीलही काळजीग्रस्त असतात. अशा सर्वांच्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून व्यवस्थापन करणारी एखादी कंपनी असेल तर अशांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील या विचाराने त्यांनी बँकेची सबसिडियरी म्हणून 1946 साली द वेस्टर्न इंडिया ट्रस्टी अँड एक्झिक्युटिव्ह कंपनीची स्थापना केली. तिचा मूळ उद्देश मुख्यत्वे सामाजिकच होता. आज अखेर ती उत्तम काम करत आहे. अर्थात मी पुस्तक लिहिलं तेव्हा ती होती,
त्यानंतर पुढं IDBIची सबसिडियरी म्हणून ती झाली, कारण युनायटेड वेस्ट बँकची सबसिडी असल्यामुळेच ती आपोआपच, जसं म्हणतात की जेवणाबरोबर पानविडा द्यावा, तसं ते आपोआप IDBIकडे गेली. या सर्व म्हणजे विमा कंपनी, सातारा स्वदेशी व युनायटेड वेस्टर्न या दोन्ही बँका आणि ट्रस्टेड कंपनी यांच्या छपाईचे काम खूपच मोठे असे. ते बाहेरून वेळेवर किफायतशीर दरात करून घेण्यास अनेक अडचणी येत. त्याचा विचार करून एखादी प्रिंटिंगचा व्यवसाय करणारी कंपनी का काढू नये हा विचार अण्णासाहेबांच्या मनात येऊ लागला. त्या सुमारास अण्णासाहेबांचे वय 83च्या आसपास होते. हे लक्षात घेतले म्हणजे त्यांचा उत्साह, दूरदृष्टी व उद्योजकता प्रकर्षाने जाणवते. त्यांचे वाचन अफाट होतेच, त्यामुळे या प्रेसबरोबरच त्या कंपनीने दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशनही करावे हाही विचार त्यांनी केला. केवळ विचार करून थांबणारे अण्णासाहेब नव्हते, तर प्रत्यक्ष कृतीवीर होते. त्यामुळे त्यांनी 1948 साली विमा मुद्रक आणि प्रकाशक लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. त्यांच्याच पठडीत तयार झालेले आणि उत्तम साहित्यिक असलेले गो तथा राजाभाऊ भावे यांची त्यांनी नियुक्ती केली. 7-8 वर्षे या सर्वांचे मुद्रणाचे काम करीत भावे यांनी काही दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली. ती कंपनी 1956च्या विमा राष्ट्रीयकरणानंतर 30-35 वर्षे राणा गोडबोले यांनी निकराने व जिद्दीने चालवली. परंतु पुढे दुर्दैवाने कामगारांच्या आडमुठ्या आव्हानामुळे ती बंद करावी लागली. अण्णासाहेबांनी आपल्या सर्वच संस्थांच्या भागभांडवलाच्या उभारणीसंबंधी अवलंबलेले अतिशय महत्त्वाचे तत्व म्हणजे ते भांडवल कोणतीही व्यक्ती, गट अगर संस्था यांच्या हातात एकवटले जाणार नाही, तर ते शक्यतो अनेक लोकांमध्ये प्रत्येकावर थोडे थोडे शेअर्स असे, ज्याला आपण म्हणतो आजच्या भाषेत की वाईडली स्प्रेड ठेवायचे. खरे तर त्यावेळी बहुतेक विमा कंपन्या किंवा बँका विशिष्ट व्यक्ती किंवा उद्योग समूहाच्या आधिपत्याखाली असायच्या. त्यांच्याकडे 30-40% मतदानाचा अधिकार प्रिफर्ड किंवा प्रेफरन्स शेअर्स किंवा डिफर्ड किंवा प्रेफरन्स शेअर्स किंवा पुरेशा प्रमाणात ऑर्डिनरी शेअर्सच्या मालकीमुळे एकवटलेला असायचा. अण्णासाहेबांचा मात्र अशा संस्था सर्वसामान्यांच्या मालकीच्या व निर्णयानुसार चालणाऱ्या असाव्यात असा ठाम आग्रह होता. त्यामुळे बँकेत सुद्धा प्रारंभी वेस्ट इंडियाची ती सबसिडी असल्याने मोठे भागभांडवल होते, पण ते वगळता बाकी सर्व छोट्या छोट्या भागधारकांच्याकडे प्रत्येकाजवळ मर्यादित भाग असेच होते. शिवाय प्रत्येक भागाला एक मत असे नसून उलट एखादे भाग जेवढे जास्त असतील त्यांना ते विशिष्ट मर्यादेनंतर 2 शेअर्सला 1 मत, 5 शेअर्सना 1 मत असा उतरत्या भाजणीने मताधिकार होता. पुढे कंपनी कायद्यामुळे हे प्रागतिक पाऊल त्यांना मागे घेऊन एका शेअरला 1 मत या नियमावर यावे लागले. परंतु त्याचीही काळजी त्यांनी शेअर्सची अलॉटमेंट करताना एका व्यक्तीत जास्तीत जास्त 10 किंवा 20 शेअर्स अशी मर्यादा ठेवून घेतली होती. प्रत्यक्ष अण्णासाहेबांचे किंवा संचालकांच्या शेअर्सची एवढ्याशा छोट्या मर्यादेपर्यंत आणि तेही संचालक होण्यासाठी जेवढे लागतात तेवढेच होते. या सगळ्यामागे सर्व संस्था आणि आपली चरित्र नायक युनायटेड वेस्टर्न बँकसुद्धा कोणाच्या ताब्यात न जाता जनसामान्यांच्या मालकीची राहावी हाच उद्देश होता. चॅरिटी बिगिन्स ॲट होम या आदर्श तत्वानुसारच त्यांचे आचरणे होते. पण हे सगळे असूनही 1949च्या सुमारास अहमदाबाद येथील एका उद्योगपतीने बँकेचे शेअर्स कॉर्नर करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याची कुणकुण अण्णासाहेबांच्या कानावर आल्यावर एरवीचा आपला धीमा स्वभाव सोडून त्यांनी त्वरेने निर्णय घेतला. मुंबई व गुजरातमधील गुजराती समाजाकडे बँकेचे बऱ्यापैकी शेअर्स होते आणि ते ताब्यात जाण्याचा धोका होता. वेस्ट इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीचे एजंट म्हणून जोमाने काम करणारे तरुण KC छेडा यांना त्यांनी हाताशी धरले, आपले तत्त्व पटवून दिले आणि कार्यप्रवण केले. KC छेडांनी सुद्धा महिनाभर एखाद्या व्रतासारखे काम करून त्यापैकी बहुसंख्य शेअर होल्डर्सच्या स्वतः गावोगावी जाऊन गाठीभेटी घेतल्या. त्यांना शेअर्स त्या उद्योगपतीला देण्यापासून परावृत्त केले आणि तो प्रयत्न शेवटी विफल झाला. वेस्ट इंडियाच्या राष्ट्रीयकरणानंतरही KC छेडा व बँकेचे संबंध राणा गोडबोले यांच्यामुळे पुढेही अनेक वर्षे जिव्हाळ्याचे होते. आता ते दुर्दैवाने हयात नाही आहेत, पण त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबियाशी आम्हा गोडबोले कुटुंबियांचा स्नेहबंध आजही कायम आहे. छेड्यांचा मुलगा आहे सध्या मुंबई, अधूनमधून आमचा प्रेमी फोन होत असतात. अर्थात व्यावसायिक संबंध पुढं काही राहिला नाही, पण तरीही ऋणानुबंध अजून कायम आहे. मला आठवण आहे की KC छेडा माझ्या लग्नात आले ते मुद्दाम, आणि आल्याला ते जेवणाची पंगत बघून खुश झाले असं मला अजूनही आठवतं. याबरोबरच बँकेचे संचालक पूर्णपणे निस्वार्थी आणि त्या पदाच्या कोणत्याही आर्थिक लाभाचा लोभ नसणारे आणि समाज मान्यता असलेलेच असावेत असाही अण्णासाहेबांचा कटाक्ष असते.
ते स्वतः काँग्रेसचे होते, पण तेव्हाही हिंदू महासभेचे भाऊसाहेब मोडक संचालक मंडळात होते. बँक कोणत्याही पक्षाची म्हणून नव्हतीच. संचालकांचे राजकीय विचार वेगवेगळे असले तरी हरकत नाही, पण संचालक म्हणून काम करताना त्यांनी ते सर्व विचार बाजूला ठेवून केवळ बँकेच्या हिताचाच विचार केला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. हीच विचारधारा अण्णासाहेबांकडून व त्यांच्या अंतरी सदैव जपली गेली. त्यामुळे पुढेही बॅरिस्टर विठ्ठलराव करंदीकर, मुकुंदराव दापके, दिनकरराव शालगर अशी वेगळ्या राजकीय विचारांची मंडळी संचालक मंडळात होती. बहुसंख्य संचालक काँग्रेसची विचारसरणीचे असूनही बँकेवर ही काँग्रेसवाल्यांची बँक आहे असा शिक्का कधीही बसला नाही. बँकेत येताना पक्षीय वा संघटनेजोडे बाहेर काढूनच यायचे, हा दंड कसोशीने पाळला जात होता. संचालक निस्वार्थी, बँकेबद्दल प्रेम व आस्था असणारा आणि बँकेशी निष्ठावंत असून सदैव तिच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा असला पाहिजे. त्याने बँकेतील संचालक पदाचा कोणताही फायदा घेता कामा नये. उलट त्याच्या कर्तृत्व व समाज मान्यतेचा लाभ बँकेला झाला पाहिजे. संचालकपद ही निराधारी नाही, त्यामुळे एखाद्याच्या निवृत्तीनंतर त्याचा नातेवाईक आपोआप संचालक होता कामा नये. संचालकाने समाजसेवा म्हणून निस्पृहपणे व निर्भयपणे बँकेच्या हितासाठी काम केले पाहिजे, अशी अनेक अलिखित तत्त्वे बँकेत वर्षानुवर्षे पाळली जात होती. प्रारंभीची 8 वर्षे संचालक मंडळाच्या मीटिंगबद्दल काहीच बत्ता, ज्याला आपण मीटिंग अनाऊन्स म्हणतो, तो नव्हता. पुढे तो नाममात्र 10 रुपये सुरू झाला आणि वाढत वाढत 1983 मध्ये 100 रुपये असल्याचं मला आठवते. ही सगळी तत्त्वे होती, म्हणूनच बँक उत्कर्षाच्या स्थितीला हळूहळू पण ठामपणे येत होती. पुढे जसजसे 1993 नंतर ही तत्त्वे ढिली पडत गेली, तसतशी अपकर्षाची बीजे सुरू झाली असे निदर्शनास येईल. 1942 साली बार्शीच्या शाखा उघडल्यानंतर नवीन शाखा उघडण्याऐवजी आंतरिक व बाह्य मजबूतीवर जोर दिला गेला. 1950ला पत्नीच्या निधनानंतर अण्णासाहेबांची प्रकृती बिघडू लागली आणि बँकेच्या चेअरमनपदी असताना त्यांचे 29 ऑगस्ट 1951ला निधन झाले. त्यांनी 15 वर्षे बँकेचे आणि त्याहीपूर्वी वेस्ट इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कुशल व दूरदर्शी नेतृत्व केले. अनेक मराठी माणसांना उद्योगाला लावले. अनेक व्यावसायिक आणि उद्योजकांना उभारी दिली. सातारचे नाव भारताच्या आर्थिक नकाशावर कोरले. त्यांच्या निधनाच्या वार्तेने या सर्वांना अतीव दुःख झाले. दैनिक सकाळचे संपादक डॉक्टर नानासाहेब पुरळेकर आणि अनेक जण परगावहून अण्णासाहेबांच्या अंत्यसंस्कारासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले होते. वेस्ट इंडिया, युनायटेड वेस्टर्न, सातारा स्वदेशी, ट्रस्टी कंपनी, विमा प्रेस या सर्व संस्थांतील संचालक, सेवक आणि सातारकर जनतेने अश्रुपूर्ण नयनाने या द्रष्टा विमा महर्षीला अखेरचा निरोप दिला. ती जणू एका पर्वाची अखेर होती. युनायटेड वेस्टर्न बँकेने 15 वर्षात अण्णासाहेबांच्या संगोपनाखाली यशस्वी वाटचाल केली होती. बँकेचा 31 डिसेंबर 1951 रोजी ताळेबंद उपलब्ध आहे. त्यानुसारची महत्त्वाची आकडेवारी खालीलप्रमाणे होती. आता हे आकडे 1951चे आहेत, तेव्हाच्या 1 रुपयाची किंमत आजची 100हून जास्त आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाग भांडवल 6,50,000, रिझर्व्ह 1,65,000, डिपॉझिट 73,58,000, निव्वळ नफा 59,000, ॲडव्हान्सेस 35,11,000, इन्व्हेस्टमेंट 36,80,000, वाटलेले डिव्हिडंड 6%, बँकेच्या एकूण शाखा 6. म्हणजे अण्णासाहेबांच्या नेतृत्वाच्या 15 वर्षात डिपॉझिट्समध्ये 700%, ॲडव्हान्सेसमध्ये 600%, इन्व्हेस्टमेंटमध्ये 300% अशी भरीव वाढ झाली होती. बँकेचे संगोपन सुदृढरित्या झाल्याचे ते निदर्शक होते. आता अण्णासाहेबांच्या जागी कोण चेअरमन होऊन नेतृत्व करणार, बँकेची पुढील वाटचाल कशी होणार, असे अनेक प्रश्न शेअरहोल्डर्स व खातेदारांच्या मनात आले होते. बँकेच्या भावी प्रगतीकडे अनेकांचे डोळे लागले होते. आज आपण इथे थांबूया. पुढचा भाग म्हणजे पुढचे चेअरमन सातारचे नामवंत वकील शंकर हरी साठे, तसा तात्यासाठे म्हणायचं ना, ते झाले. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा 1951 ते 1962 आपण पुढच्या भागात सुरू करू. तोपर्यंत नमस्कार.